आज काना खूपच रडला, तर त्याला मी कसं शांत केलं, तर त्याआधी आज मी लवकर उठले, कारण आज कानाला भेटायला येणार होते आमच्या घरचे सगळे. काही जण भेटायला आले होते आणि काही जण झोपा काढायला आले होते. बघा केवढी मोठी जांभई दिली. आज कानाला झाले होते 3 महिने पूर्ण, तर काना आमच्या आयुष्यात येऊन त्याला 3 महिने होऊन गेले आणि हे दिवस कसे पटपट गेले ते आम्हाला कळलंच नाही. तर त्यासाठीच आज हे सगळे त्याला भेटायला आले होते. चहा घेत होते तोपर्यंत काका बोलले की मी त्याला झोका देतो. काका तर एकदम मस्त झोका देत होते. त्यांनी काना पटकन झोपी गेला. बोलले की काना झोपलाय तोपर्यंत आम्ही पटकन घरी जातो, कारण तो जर उठला तर आम्हाला परत हवं नाही वाटणार. तर ते लगेचच निघाले आणि निघायच्या पहिले 2 शहाणपणाचे टोमणे मारून गेले. मग काय, मला तर ते ऐकावंच लागले. आणि इथे चालू होतं सुनील दादांचं लाईट टेस्टिंग आणि ते जाताना तिघेच गेले, कारण आत्या थांबणार होते कानाजवळ. जाताना त्यांना उशीर झाला होता, त्यामुळे आत्यांची थोडी काळजी चालूच होती. आणि येताना आज ते कानाचं औषध संपलं होतं, तर ते पण घेऊन आले. सगळे असल्यामुळे दिवसभर कानाची काही व्यवस्थित झोप नव्हती झाली, त्यामुळे तो थोडा किरकिर करत होता. मग त्याला आम्ही थोडा टमी टाइम दिला आणि असा टाइम तो खूप एन्जॉय करतो. त्याला खूप भारी वाटतं, कारण त्याला थोडं रिलॅक्स पण वाटतं. तो टमी टाइम घेता घेता मस्त या दोघींच्या गप्पा ऐकत होता आणि त्यांना आवाज देत होता की माझ्याकडे बघा. 5 मिनिटं तर मी त्याला असं बसवलं आणि लगेच तो रडायला लागला. तो आज खूपच रडला होता. मग मी त्याला थोडीशी मालिश केली, त्याच्या पोटाला मालिश केली आणि पूर्ण बॉडीला छान मालिश केली. त्याने तो निवांत झोपला आणि रिलॅक्स पण झाला. नंतर मग आम्ही पण झोपलो. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.